नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तळ कोकणात राणे सामंत आमने सामने, निवडणुकीनंतर अंतर्गत वादाची ठिणगी पेटली. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसना दादर स्थानकावर थांबा. मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीचं टेंडर रद्द करण्याच्या लोढांच्या मागणीला यश. टप्प्याटप्प्याने होणार जलाशयाच्या दुरुस्तीचे काम. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. तळ कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे विजयी झाले असले तरी उद्योगमंत्री उदय सामंत यांचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरीतून विनायक राऊतांना 50,000चे मताधिक्य मिळाले. त्यामुळे पालकमंत्री असूनही उदय सामंत हे नारायण राणेंना आघाडी का देऊ शकले नाहीत असा आरोप निलेश राणेंनी केला आहे. तसेच सामंत जे वागले ते आम्ही कधीही विसरणार नाही असे सांगत राणे कधीही माफ करत नसतात असा इशाराही त्यांनी दिला. आपण मागणी करताना काहीतरी बेस लागतो ना. काय बेस आहे त्यांचा? माझं त्यांच्याशी काही आक्षेप नाही, माझा काही आक्षेप नाही. पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण समन्वय म्हणतो ना, तो समन्वय का राखला गेला नाही याचा अभ्यास त्यांनी पण करावा. आपण कुठल्या बेसवर मागणी करतो, काय बेस आहे? एकीकडे माजी मुख्यमंत्री, कोकणामध्ये 40 वर्षाचा अनुभव असलेला माणूस, महाराष्ट्राचा अनुभव असलेला माणूस, तिकीट मिळालेली आहे, पक्षांनी युतीने जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर जर असे विषय होत असतील तर ते बरोबर नाही. आम्ही विजय मिळून दाखवला, पण काही गोष्टी विसरणार नाही आणि राणेंना माफ करायची सवय नाही. निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत, मला कोणालाही सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले आहे त्यांनी त्याची खात्री करावी. तसेच लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नेते मंडळींना असतो. महायुतीतला एक जबाबदार मंत्री म्हणून मला हा वाद अधिक वाढवायचा नाही असे देखील सामंतांनी एक जबाबदार मंत्री म्हणून माझं जे काय म्हणणं होतं, माझं जे काय मत होतं हे मी तिन्ही नेत्यांकडे मांडलेलं असल्यामुळं ते मला पत्रकार परिषदेतनं जाहीर करायचं नाही. देवेंद्रजी माझ्याशी काय बोलले, बावनकुळे साहेब काय बोलले, रवींद्र चव्हाण साहेब काय बोलले हे देखील मला पत्रकार परिषदेमधनं सांगायचं नाही. परंतु मला असं वाटतं की भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस निलेशजी असतील त्यांचा देखील जो गैरसमज झालेला आहे तो देखील काही दिवसामध्ये दूर होईल. आम्हाला महायुतीनंच भविष्यातल्या निवडणुका लढवायच्या आहेत. त्याच्यामुळं कोणाच्याही वक्तव्यामुळं येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींवर कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या 3 सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या 7 जुलैपर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 4 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम मध्य रेल्वेने हाती घेतल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 10, 11, 12, 13 या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे 12,134 मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस, 22,120 तेजस एक्सप्रेस आणि 12,052 जनशताब्दी एक्सप्रेस या तिन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस आपला प्रवास दादरला संपवणार आहेत. महाड महामार्गावर रसायनांची वाहतूक करणाऱ्या एका टँकरच्या टायरने अचानक पेट घेतल्याची घटना 7 जून रोजी सायंकाळी घडली. महाड नगरपालिका आणि MIDCच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. AIG लॉजिस्टिक अँड कार्गो प्रायव्हेट लिमिटेडच्या या टँकरमधून मिथेनॉल या रसायनाची वाहतूक करण्यात येत होती. ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेअंतर्गत दिवा प्रभागात स्वच्छता करण्यात आली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि स्थानिकांनी शिळफाटा महापे चौक येथील साफसफाई अभियानात सहभागी होऊन परिसराची स्वच्छता केली. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.
सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.